सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातनं अटक। ठाण्याच्या कासारवडवली भागामध्ये मुंबई पोलिसांचं मोठं ऑपरेशन। गुन्हे शाखा आणि बांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकांनी सापळा रचला, तर रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा हा थरार। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्र। आरोपी मोहम्मद शहजाद हा 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आला। आरोपींचं मुंबईत विजय दास या नावानं वास्तव्य होतं, मुंबई पोलिसांची माहिती। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता। हल्ला प्रकरणानंतर आता आरोपी मोहम्मद हा घाबरल्याची माहिती। ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये रात्रभर अटकेचं ऑपरेशन, तर व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही। कुणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार। अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा। अजित पवारांनी भाषणामध्ये भावकीचा उल्लेख करतात शिबिरात हशा पिकला। पक्ष वाढवताना भावकीचा विरोध होता कामा नये, अजित पवारांचं वक्तव्य। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं। दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं। दादांनी पक्षातनं काढण्यासाठी त्यानंतर षडयंत्र सुरू झालं होतं। शिर्डीतल्या भाषणामध्ये धनंजय मुंडेंचा मोठा दावा। मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत। देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीही करू शकत नाही। हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या शिबिरात नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख। राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते। पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यावा, नवाब मलिकांचं मत। सूत्रांची माहिती। मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका। मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका, तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम। अंबादास दानवेंचं यावर प्रत्युत्तर। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। तुम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार, तर तुमच्याकडे उत्तरं असतील तर द्या। सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना यावर प्रत्युत्तर। बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडीमध्ये जीवघेणा दरोडा। दरोडेखोरांकडून डॉक्टरच्या पत्नीची हत्या। पोलीस घटनास्थळी सध्या दाखल। मुंबईत आता मेट्रो, बस, लोकल आणि मोनोच्या तिकिटासाठी एकच ॲप असणार। मुंबईकरांना याचा फायदा होणार। सुलभ वाहतुकीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय। पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा 118वा भाग प्रसारित। जानेवारीच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आजच मन की बातचा कार्यक्रम प्रसारित।